उमेदवारी दिलेली आहे ते सर्व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार. माझी विनंती आहे सबने खडे आहे की हात जोड देऊ. मी पण जोडतो. माझी बायको आहे. आपले दुसरे नेते माजी आमदार शिरीष दादा सुद्धा आलेले आहेत. या प्रभागामध्ये ज्या वेळेला उमेदवार द्यायचे होते त्यावेळेला आम्ही विचार करत होतो की कोणी इथं उभं राहायला पाहिजे. वार्डातलेच उमेदवार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणून इच्छा नसताना सुद्धा माझी नाही देवाशेठची इच्छा नसताना सुद्धा देवाशेठला सांगितलं की नाही तेरे को लढना पडेगा. कारण देवाशेठच्या विरोधात बी आम्ही एकदा प्रचार केला होता आणि आम्हाला तो कलंक पुसायचा होता म्हणून देवाशेठला बी आम्ही उमेदवारी दिली. मुन्नाबाईच्या प्रवेशानंतर सुद्धा विचार केला की हा मुन्नाबाई बी आमच्या बरोबर आला पण आम्ही याला उमेदवारी देऊ शकत नाही. मग कुठेतरी फार विचार केल्यानंतर आम्ही विचार केला की 5 नंबरचा प्रभाग असा आहे की जिथे पूर्वी गोलू भैया लढलाय, बरोबर ना. 5 नंबरच्या प्रभागामध्ये आपले नगरसेवक आपली नगरसेवकांची माणसं सक्रिय होती. जरी नगरसेवक दिसला नसेल तरी नगरसेवकांनी माणसं लावली होती आणि प्रामाणिकपणे या प्रभागाची सेवा करत होते. मुन्नाबाईला सांगितलं की भाई तेरी तो जगह नाही आहे पण माझ्या वहिनीला उभं कर. कारण मुन्नाबाईला भी मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच्या विरोधामध्ये प्रचार केला होता. अभी ये बोर्ड देख के मेरे को याद आ रहा, ये देखो सब कितने ईमानदारी से हाथ जोड़ रहे, मजाक नहीं करता. उसमें के ये पीछे के अविनाश के पीछे के 2 जो है वो कभी भी चुनाव आया कि हाथ जोड़ते और चुनाव हो गया कि तुमको कभी दिखते ही नहीं. 30 साल से मंत्री आदरणीय गालिद साहब, 10 साल से मेरी मावली संसद रत्न थी. दिल्ली में संसद रत्न किराने की दुकान पे मिलता, किराने की, तुमको लगता होगा संसद रत्न दिया है. इतने संसद रत्न है, इतने कि जिसका हिसाब नहीं. राजा महाराजा के भी दरबार में नहीं होंगे इतने रत्न इधर ही मिल रहे हैं महाराष्ट्र में. उमाताई है. उमाताई को पिछली बार हम उसके साथ रहे कि भी कंजरीन ने गिरा डाला था. कंजरीन ने एक है मेरे ख्याल से कौन, चंपा सेठ का लड़का, मेरे को कम दिखता इसके लिए पूछ रहा है. देवा सेठ है तो तू बोलेगा बाबा देव रौनक. इनका क्या काम है, खाली इनकी दोनों की दलाली करने की. इन्होंने कभी विकास की बात करी. अविनाश माली, तुमको भी लगेगा कि साला इतना आज्ञाधारक तो अपनी औलाद भी नहीं है जितना ये दिख रहा है. या लोकांचं नातं तुमच्याशी नाहीच आहे. 30-30 वर्ष झाले सत्ता यांच्या ताब्यात होती. मेरे ख्याल से उमाताई रहती उधर वार्ड नंबर 8 में. चंपा सेठ का लड़का रहता 6 में आणि खडेकर 5 में. यांनी फक्त मारून ठोकून उमेदवार उभे केले. माझी विनंती आहे तुम्हाला, हे आज आहे उद्या नाही राहणार. आम्ही इथंच आहोत, इथंच जन्माला आलो, इथंच मरलो. राम भैयाने सांगितलं ते सत्य आहे. हा बोगदा का बरं माझ्या संसद रत्नाने 8 वर्ष होणे दिला का चंदू भैयाची एकट्याची गाडी जाणार होती का इथं. 7 वर्ष बोगदा झाला नाही. शेवटी इकडच्या लोकांना त्या एकच बोगद्यात किती ट्रॅफिक जाम होते याचा अनुभव तुम्ही जास्त घेतलाय माझ्यापेक्षा. हा देवासेठ इथे राहायला आला, बंगला बनवला. मेरे को बोले एक दिन रेलवे रोकने की. मैंने क्यों, तो बोले बोगदा पूरा है. मैं क्या बापू अगर रेलवे रोकने को गए तो रुकी नहीं तो साले ये तो फटाकडे पडेंगे. 1000 माणसाचा
त्यांना जेव्हा चौकशी लावली तेव्हा आम्ही नाव, नंबर, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट सगळं दिलं, काही निघालं नाही. पण फुकट एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर या शहरामध्ये मी त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे लोक आपापल्या परीने मदत करत होते. कई जगहों पे मैं देखता था कि भले ही 10 लोगों को क्यों ना हो, लोग भंडारा देते थे. खाने को अगर तकलीफ होगी तो भंडारा देते थे. इंजेक्शन की सोय होगी, इसके पास में एक भी इंजेक्शन मिलता होता तो आदमी 50 किलोमीटर दूर जाता था. आम्ही स्वतः आमची गाडी रोज पाठवायचो नाशिकला. आम्हाला 10 इंजेक्शन जरी भेटले तरी स्वतःची गाडी नाशिकला पाठवायचो रात्री, कारण आम्हाला माहिती होतं सकाळी 6 वाजता तो माणूस ज्याला गरज आहे तो इंजेक्शन घ्यायला येणार आहे. भैया साहेबांची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती. नुकताच कॅन्सरचा आजार होता, ट्रीटमेंट करून आले होते. आम्हाला माहिती आहे, आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की या माणसाला तुम्ही घरात ठेवा, इन्फेक्शन होने का चान्स है, पब्लिक में जाना नहीं, बॉडी लिव्हर रिजेक्ट करेंगी. पण तरी रोज सकाळी रोटरी सेंटरवरती उभं राहायचे आणि त्याचं नियोजन करायचे. तुम्ही 3 डॉक्टर ठेवू एका घरामध्ये, 3 डॉक्टर, एक भी बार एक दवाखाने एक पेशंट के पास गए. कशाला मतं मागायला येतात आणि कशाला अपेक्षा ठेवतात की नंदुरबारची जनता तुम्हाला मदत करेल? तुम्ही काय केलं हो लोकांसाठी? याचं उत्तर तुम्ही आजपर्यंत दिलं नाही, मी देणारही नाही. वेळ भरपूर झालाय.